नीती आयोग आणि CM कॉन्फरन्स ह्या तिनूय विशयाचेर ब्रीफ करपा खातीर आयची प्रेस कॉन्फरन्स आसा. ह्या फावटीचो इंटरनॅशनल योगा डे हो 10th इंटरनॅशनल योगा डे आसा. पुराय हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी योगा ग्लोबली पावयलो आनी आज 180 कंट्रीनी योगा मनयलो वता. दर वर्सा योगा आपले नवीन नवीन रिकॉर्ड राज्यांत देशात आनी ग्लोबली क्रिएट करीत आसा. आनी आमी तशें म्हणटा की फिट इंडिया मुवमेंट हॉनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सुरवात केलो आनी फिटनेस इज मस्ट, फिटनेस इज कंपल्सरी, योगा फॉर ऑल हो कन्सेप्ट घेवन योगा सातत्यान 365 डेज प्रॅक्टीस करचो. बट इंटरनॅशनल योगा डे 21 तारीख हाच्या निमित्तान ती तयारी सगळे कडेन जावची म्हणून आत्ताची मिटींग हांवें ऑर्गनायज केल्ली. आनी आत्ताची मिटींग ऑर्गनायज करता आसतना म्हणजे मेन पॅरंट डिपार्टमेंट इज आयुष डिपार्टमेंट एंड डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स हे पॅरंट डिपार्टमेंट उरतले. आनी त्या निमित्तान आमकां आयच्या मिटिंगेक आमच्या बरोबर ब्रह्मकुमारी परत पतंजली योग समिती, आमचे ब्रह्मेशानंद स्वामी तपोभूमी आणि त्याच बरोबर श्री श्री रविशंकर अश्यो सगळ्यो गोंयांतले NGO ह्या दर फावटी इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्तान फ्री ऑफ कॉस्ट योगा इन्स्ट्रक्टर प्रोवायड करतात. आयच्या हातूंतल्यान आमच्या बरोबर आयुर्वेदीक कॉलेज आसतली CCIRY म्हणजे सेंट्रल रिसर्च ऑफ आयुर्वेदा एंड होमिओपॅथी एट रायबंदर आनी त्याच बरोबर आयुष कॉलेज एट धारगड हे आयच्या मिटिंगेक आमच्या बरोबर कोऑर्डिनेट जाल्ले. एड्युकेशन डिपार्टमेंट तेच्या बरोबर इतर डिपार्टमेंटां A40 योगा एंड द गव्हर्मेंट डिपार्टमेंट, सेमी गव्हर्मेंट डिपार्टमेंट, प्रायवेट सेक्टर ह्या सगळी कडेन योगा जावचो फ्री ऑफ कॉस्ट. आनी त्याची ट्रेनिंग आनी सुरवात ही प्रायवेट सेक्टर आनी हेल्थ सर्विसीसच्या सेक्टरांतल्यान 1 तारखेच्यान सगळी कडेन जातली. 21 जुनाक जांकां योगा करपाक जाय तांच्यांनी पयलीं वर्कशॉप करचे म्हणून ह्या फावटी सगळ्या जाणांनी पयले 20 दीस प्रॅक्टीस करपाक जाय म्हणून सगळी कडेन योगा करपाक सुरवात जातले. गव्हर्मेंट हायस्कूल्स हाय सेकंडरी 4 तारखेच्यान सुरवात जाता. 4 तारखेच्यान डे 1च्यान सगळ्या हायस्कुलांनी आनी हाय सेकंडरीनी डे 1च्यान योगा जो आसा पयली हेजी प्रॅक्टीस करप सुरवात जाता. आनी इंटरनॅशनल योगा डे हो शेनवारा येता आनी त्या खातीर तो सगळी कडेन मनयता आसतना गव्हर्मेंट सर्वंट आहा पयली तेंच्यांनी 100% सगळी कडेन पार्टिसिपेट जावचें. तांच्यांनी आपल्या ऑफिसांनी जर येयले नासत जाल्यार कॉमन प्लेसीसचेर आपल्या गांवांत ज्या जाग्यार योगा जाता, देवळान आसतलो, स्कुलान आसतलो, त्या जाग्यार तांकां पार्टिसिपेट जावप हे कंपल्सरी आसा. आनी तांच्यांनी आपूण पार्टिसिपेट जाल्लो फोटोग्राफ्स आपल्या हेड ऑफ द डिपार्टमेंटाक धाडून दिवचो पडटलो. ह्याच बरोबर आय गॉट कर्मयोगी मिशन कर्मयोगी हो गव्हर्मेंट ऑफ इंडियाचो प्लॅटफॉर्म आसा. 100% सगळ्या जाणांनी गव्हर्मेंट सर्वंटांनी ह्या प्लॅटफॉर्माचेर रजिस्टर्ड जावप कंपल्सरी आसा. आनी योगा एट वर्क प्लेस हो सर्टिफिकेट कोर्स आसा. तो सर्टिफिकेट कोर्स तेंच्यांनी करचो आनी जेणे करून तेंच्यांनी रेग्युलर त्यो योगा एट वर्क प्लेस ही प्रॅक्टीसूय करची हें म्हटलें आसा. आमकां खबर आसा की योगा फॉर फिटनेस हें करता आसतना वर्क एफिशियन्सी जी आसा ही योगा करता आसतना सगळ्यांची वाडटली हातूंय बी खात्री आसा. म्हणूनय बी प्रायवेट सेक्टर्स आसतले किंवा हॉटेल इंडस्ट्री आसतली हांच्यांनी सुद्दां योगा प्रॅक्टीस सुरवात करची. जेंकां जेंकां योग इन्स्ट्रक्टर जाय तांच्यांनी आमच्या आयुष डिपार्टमेंट ऑफ द हेल्थ सर्विसीस हाका कॉन्टॅक्ट करचो. गोंयभरांतल्या सगळी कडेन जितके योगा इन्स्ट्रक्टर म्हणून वतले त्या सगळ्या जाणांक सर्टिफिकेट ही आमच्या आयुष डिपार्टमेंटाच्या वतीन दितली. तांकां वेगळे किट जे आसा पळय हे दितले आनी तेच्यांनी योग इन्स्ट्रक्टर फ्री ऑफ कॉस्ट दिले म्हणून तांकां आयुष डिपार्टमेंटाच्या वतीन आमी सर्टिफिकेटूय इश्यू करतले. जेंकां योग इन्स्ट्रक्टर म्हणून वचूंक जाय तांच्यांनी आमच्या आयुष डिपार्टमेंटाक कॉन्टॅक्ट करचो जेणे करून तांकां योग इन्स्ट्रक्टर म्हणून रजिस्टर्ड करतले. आनी ज्या जाग्याचेर तांकां योगा टिचर जाय त्या सगळ्या जाणांनी आमी जशें म्हणटा पळय तशें तांकां योगा जो आसा तो मेळटलो. त्या खातीर योग संगम फ्लॅगशीप प्रोग्राम, त्याच बरोबर योग पार्क, योग समावेशक, योग प्रभो, हरीत योगा अशा पद्दतीचे वेगवेगळे हे फावटी मिनिस्ट्रीन गायडलायन युटिलायज केल्ले आसा. आमचे 16 भुरगे जेंच्यांनी नॅशनल लेवलाचेर परफॉर्म योग एथलेटिक्स केलो त्या भुरग्यांक हे फावटी आमी कन्याकुमारी हांगासर धाडटा. एड्युकेशन डिपार्टमेंटाच्या वतीन आमचे 16 एथलेटिक्स केले जेंच्यांनी नॅशनल लेवलाचेरूय पार्टिसिपेट केल्या त्या भुरग्यांक आमी हे फावटी चेन्नय हांगासर जे 18 ते 21 तारखे पर्यंत ते भुरगे थंयसर योगा करपा खातीर हे भुरग्यांचे
कन्याकुमारी हांगासर वयतले जे योगा एथलेटिक्सात पार्टिसिपेट जाता. कमीच कमी म्हाका दिसता योगा गोंयांत 30,000 पेक्षा चड जागांचेर योगा जो आसा हो प्रॅक्टीस जाता. म्हणजे रिक्वेस्ट आसा पत्रकारांनी सुद्दां दिसता सकाळी उठून डेली प्रॅक्टीस करचीच बट ते दिसता योगात पार्टिसिपेट जावचें. सकाळी 7 पासून पावणे 8 पर्यंत हो फिक्स योगा जो आसा पळय वो इंटरनॅशनल आनी स्टँडर्ड त्याच टायमिंगाचेर सगळी कडेन जातलो. त्या दिसाच्या योगाक सगळ्या जाणी पार्टिसिपेट जावप हे गरजेचें आसा. आमी आमचे कडल्यान बॅनर बाकीचे सगळे जे आसा पळय ह्यो सगळ्यो गजाली तांकां सगळ्या जाणांक प्रोवायड करतात. दीस इज रिगार्डींग द इंटरनॅशनल योगा डे. सेकंड म्हाका ब्रीफ करपाक जाय आशिल्लें एकंदर जे आसा पळय न्ही PM चेयर्स द 10th गव्हर्निंग कावन्सील मिटींग ऑफ द निती आयोग. म्हाका 6th मिटींग अटेंड करपाचो योग हो म्हाका आयलो आनी हांवें 6वी निती आयोगाची मिटींग ही अटेंड केली. ह्या मिटींगेंत ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी ही मिटींग चेअर करता. देशांतल्या सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री आणि चीफ CS ही मिटींग अटेंड करता. आपापल्या राज्यांतल्या विशयी 7 मिनटां उलोवपा खातीर प्रत्येक चीफ मिनिस्टराक मेळटा. हातूंतल्यान मेन अजेंडा जो आशिल्लो वीच इज अ विकसीत राज्य फॉर विकसीत भारत 2047 हो मेन अजेंडा आशिल्लो. आपले विकसीत राज्य कशें करप, आमी आमचो विकसीत राज्य करपा खातीर विकसीत गोवा 2037 हो विजन डॉक्युमेंट तयार करपाक घेतला. ताजें आमी तांकां ऑलरेडी आमी सबमिशनूय केलां. प्रमोटिंग फॉर द एंटरप्रिनरशीप, एम्प्लॉयमेंट स्किलिंग एंड लिवरेज फॉर द डेमोक्रेटिक डिविडंड, manufacturing of the services, creating the enabling ecosystem for the focus on Tier 2 and Tier 3 cities, MSME, informal employment, rural and non-farm and urban opportunities in the green economy. या सगळ्या हेजेर म्हणजे माननीय मोदीजी आपल्या भाशणांतल्यान खास करून भर दिलो. हांव म्हाजें भाशण सांगतलो पण पयलीं माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी विकसीत स्टेट हे करपा खातीर ईच स्टेटींत डिस्ट्रिक्ट आनी विलेज ह्योय बी विकसीत जावपाची गरज आसा. म्हणजे विकसीत राज्या खातीर विकसीत गांव जावप गरजेचो आसा आनी विकसीत गांव हो जनभागीदारींतल्यान जावपाक शकता. म्हणून ग्रामपंचायत आसतली किंवा गांवांतले लोक आसतले हांच्यांनी कॉन्ट्रिब्यूट करप. म्हणजे इन शॉर्ट माननीय मोदीजीच्या संकल्पनेतलो आत्मनिर्भर भारत आमी स्वयंपूर्ण गोंयांत जो करपा खातीर हातांत घेतला तेचें खूब व्हडलें कॉन्ट्रिब्युशन हे गांवांतल्या लोकांचें आसा, स्वयंपूर्ण मित्राचें आसा, ग्रामपंचायतीचे पंच सरपंच सेक्रेटरी हांचें आसा. गांव जर आमी म्हणटा तसो विकसीत जालो जाल्यार राज्य विकसीत जातलें आनी जेणे करून आमचो विकसीत भारत 2047 हो प्लॅन आमी अचीव करपाक शकतले. माननीय मोदीजी प्रत्येक राज्याक एटलिस्ट वन ग्लोबल एंड स्टँडर्ड टुरिस्ट डेस्टिनेशन टू अट्रॅक्ट द इंटरनॅशनल विजिटर्स एंड टू बूस्ट द लोकल इकॉनॉमी हे करपा खातीर सांगलां. आमी आमचे डेस्टिनेशन टुरिस्ट डेस्टिनेशन डिसायड करतले. वेगवेगळे टुरिस्ट डेस्टिनेशन आसा. रोखडेच आमी डिसायड करतले की हे टुरिस्ट डेस्टिनेशन हे आमचे ठरलेल्या प्रमाणे ग्लोबल स्टँडर्ड टुरिस्ट डेस्टिनेशन करपाचें आसा म्हणून आज हांव टुरिजम मिनिस्टरा कडेन उलयलां आनी ते आमी स्टँडर्ड ग्लोबल स्टँडर्ड टुरिस्ट डेस्टिनेशन म्हणून डिक्लेअर करतले. A to Z फॅसिलिटीज थंयसर अवेलेबल आसतल्यो. आमच्या निती आयोगात वेगवेगळे प्लॅन्स वीच इज इन्व्हेस्टमेंट फ्रेंडली आसचे हाज्या खातीर राज्यांक मार्गदर्शन केलां. आमी आमचो ईज ऑफ डुईंग द बिजनेस हो प्रत्येक फावटी आमी रिवायज करीत आसा. तितून आनिकूय बी एडिशनल करीत आसा. FDI इन्व्हेस्टमेंट आसतली किंवा लोकल इन्व्हेस्टमेंट आसतली हाज्या खातीर आमी जायत्यो गजाली करीत आसा. ग्लोबल इन्व्हेस्टरांक आमच्या स्टेटीन इन्व्हेस्ट करचे आमी आमच्या इन्व्हेस्टमेंट प्रमोशनल बोर्डाच्या वतीन इंडस्ट्रीज डिपार्टमेंटाच्या वतीन ग्लोबल इन्व्हेस्टर्स गोंयांत येवचे हाज्या खातीर आमी भर दीत आसा. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी वॉटर कन्जर्वेशनाचेर खूब मोठी भर दिल्या आनी म्हणून तर तांच्यांनी जे अमृत सरोवराच्या अंतर्गत जे तलाव आमी परत रिपेर केल्ले, रिनोवेट केल्ले ते अजुनूय बी खूब मोठ्या प्रमाणात तांच्यांनी आनीक वाडोवच्यो. गांवांतल्यो वेल हाजेर लक्ष दिवचें आनी वॉटर सोर्सीस जितके आसा पळय ते रिजेन्युएट करचे हाजेर सगळ्यांत मोठो भर ह्या मिटिंगेंतल्यान दिला. आमी जशें म्हणटा की इन फ्युचर अर्बन ग्रोथ आनी प्लॅन अर्बन प्लॅनिंग हे नवीन सिटीज ज्यो जाता किंवा आसलेल्यो सिटीज ज्यो प्लॅन करच्यो ताच्या खातीर भर दिवचो राज्यांनी हाजेर तेंच्यांनी चड मोठ्या प्रमाणात भर दिला. स्किलिंग एंड ट्रेनिंग ऑफ यूथ टुवर्ड्स द इमर्जिंग सेक्शन एंड टू मेक देम द एम्प्लॉयर रेडी. आमी जे म्हणटा की स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग आमी आमच्या स्किल डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या वतीन ऑलरेडी अशा पद्धतीचे कोर्सीस सुरवात केले. स्पेशली इन द टुरिजम सेक्टर, हॉस्पिटॅलिटी सेक्टर आमी केले. म्हणजे आमकां सोलारांतलो ITI कोर्स आमी सुरवात केलो
रिन्युएबल एनर्जीचो ITI कोर्स सुरुवात केलो. हॉस्पिटॅलिटी सेक्टरांतले ITI कोर्सीस आमी सगळ्या हातूंतल्यान सुरवात केली. हाजेर माननीय मोदीजी भर दिल्ली आसा. हांवें सांगता आसतना हांवें जशें म्हटलें की विकसीत राज्य विकसीत भारत हे करता आसतना आमी विकसीत राज्य करपा खातीर 5 पिलर हाजेर भर दिला. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमिकल इन्फ्रास्ट्रक्चर, सोशल इन्फ्रास्ट्रक्चर, इन्स्टिट्यूशनल इन्फ्रास्ट्रक्चर एंड एनवायरमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर सुद्दां आमी कशा पद्दतीन करपाचें जाल्यार विकसीत राज्य हाजेर आमचो भर आसतलो. आमी हे सगळें करता आसतना आमी डिटेल वतना एग्रीकल्चर, एड्युकेशन आनी सस्टेनेबल गोल अचीव करपा खातीर आमी मुखार आसतले. हेल्थ सेक्टरान TB मुक्त भारत हे आमी TB मुक्त गोवा करपा खातीर कॅम्पेन चलयतले आनी जाता तितके बेगीन TB मुक्त भारत ह्या अभियानान सांगले जाता आसतना TB मुक्त गोवा हे जाता तितके बेगीन आमी करतले. ओके. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चराचेर खूब मोठ्या प्रमाणात आमी भर दितले. आमी तशें प्रमोशन ऑफ एंटरप्रिनरशीप, एम्प्लॉयमेंट एंड स्किलिंग हे चड मोठ्या प्रमाणात आमी भर दितले. अगोदर सांगल्या प्रमाणे ITIतल्यान अशा पद्दतीचे वेगवेगळे कोर्सीस आमी सुरू केला. ADI आमी EDI आमी हे सेंटर आमच्या EDC डेव्हलप केला, वीच विल फॉर द एंटरप्रिनर्स तयार जावपा खातीर, वीच विल द हँड होल्डिंग करता. सेपरेटली आमी ताच्या बरोबर टायअप केला. ताजी सेंटर आमी गोंयांत आमच्या सुरवात केला आनी हे सेंटर्स आमकां नवीन एंटरप्रिनर्स तयार जावपा खातीर सातत्यान आमकां मदत करतले. इवन दो इन मॅन्युफॅक्चरींग एंड सर्वीस सेक्टरांत आमी वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज गोंयांतल्या भुरग्यांक मेळच्यो हाजेर आमचो चड मोठ्या प्रमाणात भर आसा. एम्प्लॉयमेंट इन रुरल, नॉन फार्म एंड अर्बन एक्टिविटीज, रुरल डेव्हलपमेंट एजन्सीज, सेल्फ हेल्प ग्रुपाच्या खूब मोठ्या प्रमाणांतलें काम हांगासर करीत आसा. तांकां आजुनूय बी खूब मोठें काम दिवपाचें असो आमचो भर आसा. ओके. ऑपॉर्च्युनिटीज इन द ग्रीन इकॉनॉमी हाज्या बरोबर आमी आमचो ग्रीन ग्रोथ एजेंडा फुडें व्हरता आसतना आमी गोवन इलेक्ट्रीक मोबिलिटी प्रमोशन पॉलिसी 2021 ही लॉन्च केल्या आनी ही पॉलिसी 50% पर्यंत आमी इलेक्ट्रिकल म्हणजे फेरीज सुद्दां ज्यो आहा पळय त्यो इलेक्ट्रिकल करपाचो ध्यास आमी घेतला आनी ते आमी करतले. इवन तो बजेटान डिक्लेअर केला त्या प्रमाणे चार्जिंग स्टेशन हाच्या खातीर 50% इन्फ्रास्ट्रक्चर द स्टेट गव्हर्मेंट वील बेर आनी 50% दे वॉन्ट्स टू बेर. मॅक्झिमम चार्जिंग स्टेशन ही गोंयांत जावपाक जाय म्हणून आमी आमचो स्टेटीचो हे जो आहा पळय 50% पावर जनरेशन एटलिस्ट टू द रिन्युएबल एनर्जी 2030 हो गोल अचीव करपाचो. मागीर ती PM सूर्यघर योजना आसतली किंवा अदर रिन्युएबल सोर्सीस ऑफ एनर्जी हातूंतल्यान हो गोल अचीव करतले. हे आमी कमिटमेंट आसा आमची गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन, तो अचीव करपाचो आमचो प्रयत्न आसतलो. आमी ऑलरेडी PM सूर्यघर योजना बरोबर म्हणजे विनामूल्य योजना ही योजना सुरवात केली. सर्क्युलर इकॉनॉमींतल्यान आमी म्हणटा तशें सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आसतलें, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट आसतलें, ह्या हातूंतल्यान बाकीची सगळी सर्क्युलर इकॉनॉमी कशा पद्दतीन वेस्ट हाजेर आमी करूं शकतले हाजेर भर आमी दिला. एंड एट लास्ट 10,000 हेक्टर्स ऑफ द खाजन पॅडी हाजो आमी प्रपोजल निती आयोगा कडेन दिला. डिटेलान तो प्रपोजल गोंयांत येवन स्टडी करतले and then they'll recommend for the agriculture ministry so that whatever the support required, financial and technical support, हो आमकां निती आयोगा कडल्यान मेळचो हाजेर आमी भर दिला. जेणे करून रिवायव ऑफ द खाजन लँड हे निती आयोगा कडेन आमचे मागणी आशिल्ले. ह्या मिटिंगेंतल्यान म्हाका दिसता सगळ्या जाणांनी आपलो आपलो प्रपोजल जो आसा तो गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडेन मांडला. सगळ्या मुख्यमंत्र्यांची उलोवपाची संद आशिल्ली. निती आयोगाची मिटींग हे फावटी खूब बरी आनी एक फ्रुटफूल मिटींग जाली. ह्या मिटिंगेंतल्यान ऑनरेबल प्रायम मिनिस्टर हांचो एडवायस आनी एज अ चेअरमॅन आमकां मेळ्ळो. बाकीचेय बी जे वायस चेअरमॅन ऑफ द निती आयोग आनी बाकीचे सगळे ते सुरळीत गायड करतात. आमची प्रपोजल ही थोड्याच दिसांच्या भितर आमी निती आयोगाक धाडून ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन कितले एटलिस्ट मिनिमम 1 त्या खातीर आमी स्टेटींतलो एक स्पॉट पयली ग्लोबल टुरिझम डेस्टिनेशन सेंटर म्हणजे एक एखाद्या वेळी एक बीच आसतलो किंवा एखाद्या वेळी एक खंयचो तरी वेन्यू आसतलो. दॅट वी वील डिसायड. टील नाव वी हॅव नॉट डिसायडेड. वील डिस्कस विथ द टुरिझम डिपार्टमेंट अँड वील फायनलायज. म्हणजे थंयसर ग्लोबल स्टँडर्ड लेवलाच्यो सगळ्यो फॅसिलिटीज एवेलेबल आसतल्यो. हांव येता ताज्या बरोबर तूं हेजेर ग्रीन एकच विचारपाचें की डॅमाच्या उदकाचें जो फ्लोटींग एनर्जी डेव्हलप करपाची आशिल्ली
एक proposal आम्ही फ्लोटींग हाजे वयलो जो प्रपोजल आशिल्लो पयलीं तेज्या वयली आमी ताका आमच्या इरिगेशनचे कॅनल्स आसात त्या दोशी सायडींतल्यान सोलार एनर्जी घालपाचो प्रपोजल आमचो पयलीं आसा कारण फ्लोटींग गोंयांत कितले सक्सेसफूल जातले येना कारण लेवल ती वाडत आसता कमी जायत आसता वेगवेगळे विशय आसा त्याच्या खातीर आमचे कडेन सद्या बॅरन लँड इन द बोथ द सायड्स ऑफ द आमचे इरिगेशन कॅनल्स इज ऑलरेडी अवेलेबल आसा इट इज अ प्रपोजल अंडर द कन्सिडरेशन हो विशय पयलीं सोडयता फॉर द सोलार एनर्जी CM कॉन्क्लेव NDA गव्हर्मेंट हे आपल्या सगळ्या NDAतल्या चीफ मिनिस्टरांची कॉन्फरन्स जी आसा ती सदोदीत एक चीफ मिनिस्टर कॉन्फरन्स ती घेता आणि माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ती लीड करता आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या बरोबर होम मिनिस्टर अमित शाह राजनाथ सिंग संरक्षण मंत्री आणि JP नड्डाजी हे पार्टीचे आशिल्ले बाकीचे NDAचे लिडर्स हे सगळे त्या मिटिंगेक हजर आशिल्ले अप्रॉक्सिमेटली 20 राज्याचे मुख्यमंत्री आणि 18 डेप्युटी CMs हे हांगासर प्रेझेंट आशिल्ले आमी सगळ्यात पयली जी रेझोल्युशन पास जाली ती रेझोल्युशन जी आशिल्ली एक म्हणजे अभिनंदनाचो प्रस्ताव आमच्या देशाचे तिनूय फोर्सीस नौदल सैन्य दल आणि हवाई दल या तिगांचे अभिनंदन करपाचो प्रस्ताव म्हणजे आम्ही ऑपरेशन सिंधूर हे सक्सेसफुली कंप्लीट केल्या बद्दल तशेंच माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यांनी ते कंप्लिटली स्वता मॉनिटर करून लीड केले आणि कंप्लिटली ह्या ऑपरेशन सिंधुरात आमचो म्हणजे विजय प्राप्त जालो त्या खातीर तांचे खूब खूब अभिनंदन एक पूर्ण जगाक मेसेज दिली की आतंकवाद भारत देश सहन करून घेवचो आणि आतंकवादाचो पुराय समूळ नष्ट करपाचें काम हे भारत देश करतलो हाजे खातीर हो अभिनंदन प्रस्ताव पास जालो दुसरो अभिनंदनाचो प्रस्ताव जो आशिल्लो माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारान हिस्टॉरीक डिसिजन्स घेतले की कास्ट वायज सेन्सस करपाचो म्हणून हे पयले फावटी देशात कास्ट वायज सेन्सस जाता ती खरोखरूच मोदीजी आणि मोदी सरकाराचे खूब खूब अभिनंदन जेणे करून इन फ्युचर सोशल रिफॉर्म्स आणि इकॉनॉमिक रिफॉर्म्स कास्ट वायज सेन्सस जाल्या उपरांत मोठ्या प्रमाणामध्ये घेवपा खातीर हे उपयोगाक ठरतले ह्या हातूंतल्यान आमकां बेस्ट प्रॅक्टिसीस करपा खातीर बेस्ट प्रॅक्टिसीस ज्यो आसा त्यो सदोदीत प्रत्येक स्टेटी कडल्यान मागता आनी काही स्टेटी थंयसर रिप्रेझेंट करपा खातीर मेळटा हातूंतल्यान आमी पळयता की छत्तीसगड सारकिल्या राज्यांतल्यान पयले फावटी नक्षलवाद मुक्त भारत हो तांच्यांनी कशा पद्दतीन तो जो नक्षलवाद सुद्दां म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत नक्षल मुक्त भारत जातलो ही खात्री होम मिनिस्टर हांच्यांनी देशाक दिली अंडर द लिडरशीप ऑफ द ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी म्हणजे आमी नक्षल मुक्त भारत 2026 31 मार्च 2026 पर्यंत करतले ही खात्री आणि व्यवस्थित प्रेझेंटेशन हे आमकां छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि तांचो उपमुख्यमंत्री या दोगांयनी कशा पद्दतीन टार्गेट करून थंयसरल्यांनी बऱ्याचशा जाणांक ठार मारले नक्षलवाद्यांनी बाकीच्यांनी सरेंडर कशें केले आणि कशा पद्दतीन इतर राज्यांनी ताका सपोर्ट केलो हे प्रेझेंटेशन तेंच्यांनी मारलें मागीर आसाम गुजरात उत्तराखंड बिहार छत्तीसगड महाराष्ट्र उत्तर प्रदेश आणि मेघालया ह्या इतक्या CMाक आपली बेस्ट प्रॅक्टिसीस कशी ही मांडपाची संद मेळ्ळी आमची बेस्ट प्रॅक्टिसीस आशिल्ली पळय हे फावटी म्हाका मांडपा खातीर संद मेळूंक ना आमी हे फावटी आमची एलॉंग विथ द स्वयंपूर्ण गोवा बेस्ट प्रॅक्टिसीस इन आमची दिव्यांग पर्सन विथ द डिजाबिलिटी एंड पर्सन विथ द मेंटली चॅलेंज ही आमची बेस्ट प्रॅक्टीस आमी सबमिटूय केली गोंयांत वन ऑफ द बेस्ट काम हाच्या खातीर आमचें सुरू आसा ओके पण प्रत्येक फावटी सगळ्याच CMांक मेळना थोड्याच CMांक मेळटा बट ह्यो ज्यो बेस्ट प्रॅक्टिसीस तेंच्यांनी ज्यो मांडल्या त्यो आमी बी म्हणजे इतर हेजेर बरी कितें तर त्या राज्यांतले बऱ्यो प्रॅक्टिसीस ह्यो आमच्या राज्यांत आमकां इम्प्लिमेंट करपा खातीर मेळटा येता त्या दिसांनी तांच्या राज्यांतल्यो बेस्ट प्रॅक्टिसीस ह्यो आमच्या राज्यांत आमी जाता तितके बेगीन ह्यो आमी मांडटले म्हणून म्हाका दिसता आणि त्याच बरोबर इंटरनॅशनल योगा डे हाजेरूय डिस्कशन्स जाले आणि फर्स्ट एनिवर्सरी ऑफ द मोदी गव्हर्मेंट ऑन द 9th of June ओके आणि 11 वर्सां कंप्लीट जाता सरकाराक ताजेर डिस्कशन जालें आणि ऑब्जर्वन्स ऑफ द 50 years ऑफ द मर्डर ऑफ द डेमोक्रेसी म्हणजे एमर्जन्सी डे 50 वर्सां पुराय जाता तोय दीस हो पुराय देशभर म्हणजे काळो दीस
म्हणून जो पाळला वता ह्या भारत देशांतलो एमर्जन्सी डे ओके हो जो आहा पळय हे इतिहास लोकां पर्यंत कळपाची गरज आसा ताज्या खातीर ताजेरूय बी डिस्कशन जालें पण एकंदर म्हणजे इंटरनॅशनल योगा डे नीती आयोग आणि सीएम कॉन्क्लेव म्हणजे नीती आयोग आणि सीएम कॉन्क्लेव इज चेअर बाय ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी एकंदर संकल्प विकसित भारत हे स्वप्न पुराय करपा खातीर विकसित गोवा 2037 करपाचें हावेस बाळगून हे सगळें काम करीत आसा आमी करीत रावता. सर हिंदीन सीएम कॉन्क्लेव सध्याचो मेन टॉपिक जो गोविंद गावडे यांचो तेजेर एज अ सीएम म्हणून तुमकां कितें जबाबदार मंत्र्यान जबाबदारीन वक्तव्य करपाक जाय ताची दखल घेतला ताचेर योग्य ती कारवाय जातली. योग्य ते कार्यावळीन कितें हे केलें जबाबदारी वक्तव्य करचें न्ही म्हाका जाल्यार दिसता योग्य ती कारवाय जाता तितके बेगीन जातली. विथ सेंट्रल लिडर्स कितें उलोवप जालां हांवें तुका जाल्यार एकाच उतरान सांगलें जाल्यार तुका कळपाक जाय. तर IAS थोडे ऑफिसर आसा पळय गोंयांत तेंचे अजून ते ट्रान्सफर जाल्या पूण ते अजून वचून ना दुसरी कडेन तेंकां रिलीव करूना ते वतले ते तुजो एकटो ट्रेनिंगेक गेला तर ते तेजी चिंता तूं कित्याक करता? ना सेंटरानूच धाडल्यान अरे बट तेंकां तो ट्रेनिंगेक आसा न्ही. सर तो लायनमॅनाचो डेथ रिपोर्ट जो आसा तो 48 अवर्सान बीन येतलो म्हणटलो तो कांयच येवना हांव घेता. आनी 50 तो संजीवनी शुगर फॅक्टरी आसा पळय ते तुमी नवें नोटिफिकेशन काडलां ते तेंकां मान्य माहिती. ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने आज नीति आयोग की मीटिंग चेयर की और नीति आयोग की मीटिंग में स्पेशली जब सभी चीफ मिनिस्टर्स और बाकी केंद्रीय मंत्री वहाँ पे थे उसी नीति आयोग की मीटिंग में विकसित राज्य विकसित भारत 2047 इस पे डिस्कशन रहा और उससे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने विकसित गांव विकसित डिस्ट्रिक्ट और विकसित राज्य हुआ तो ही विकसित भारत हो सकता है उनके बहुत ही अच्छा मार्गदर्शन सभी चीफ मिनिस्टर को किया. इसलिए मैं बोल रहा हूँ कि और ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने आस्क्ड बाकी चीफ मिनिस्टर को भी कहा एटलीस्ट देयर शुड बी द वन ग्लोबल स्टैंडर्ड टू दिस डेस्टिनेशन रीच टू अट्रैक्ट द इंटरनेशनल विजिटर्स एंड टू बूस्ट द लोकल इकोनॉमी. हम हमारे राज्य में भी जल्दी ही वन ग्लोबल स्टैंडर्ड टू दिस डेस्टिनेशन डिसाइड करेंगे और इसके ऊपर वर्क करना स्टार्ट करेंगे. नीति आयोग के मीटिंग में इन्वेस्टमेंट फ्रेंडली चार्टर इसके बारे में भी मार्गदर्शन किया. हमेशा के लिए थ्रू द इंडस्ट्रीज डिपार्टमेंट या IPB वी आर इन्वेस्टमेंट फ्रेंडली पॉलिसीज सरकार के लाते हैं. तो ग्लोबल इन्वेस्टर्स हो या लोकल इन्वेस्टर्स गोवा में इन्वेस्ट करने के लिए टाइम टू टाइम चेंजेस हमने हमारे इस पे किया है. माननीय मोदी जी का ध्यान हमेशा के लिए वाटर कंजर्वेशन पे रहता है. अमृत सरोवर और गांव के वेल की डिसिल करके उस पानी का यूज किस तरह से अच्छा कर सकते हैं इसके बारे में भी नीति आयोग की मीटिंग में डिस्कशन हुआ और उन्होंने हमें मार्गदर्शन किया. The skilling and training of youth towards the emerging sector to make them the employer ready इसके बारे में डिटेल्स में चर्चा रही. हमारे गोवा सरकार की तरफ से हमारे स्किल डेवलपमेंट मिनिस्ट्री की तरफ से इस प्रोग्राम के ऊपर स्किलिंग रीस्किलिंग अपस्किलिंग डिफरेंट न्यू कोर्सेज विद ITI वी हैव ऑलरेडी स्टार्टेड एंड इस तरह के कोर्सेज हम हमारे यूथ एम्प्लॉयड होना चाहिए इसके लिए हम कर रहे हैं. मुझे उम्मीद है कि नीति आयोग के लिए हमने हमारा खास प्रपोजल विच इज 10,000 हेक्टर्स ऑफ द खाजन लैंड हमने भेजा है. इसके ऊपर मार्गदर्शन करने के लिए हमें सहकार्य नीति आयोग का मिलेगा और हम रिवाइवल ऑफ द खाजन लैंड जल्दी ही करेंगे. इससे ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी का सपना जो आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा हम इसको जल्दी ही कंप्लीट करेंगे और हमें नीति आयोग और नीति आयोग के पूरे टीम का इसमें सहकार्य रहेगा. बाकी भी प्रपोजल हम नीति आयोग को भेज देंगे. The second one, which is in CM conclave, NDA के चीफ मिनिस्टर्स की हमेशा के लिए CM conclave होती है. इस बार भी ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी, होम मिनिस्टर अमित शाह, डिफेंस मिनिस्टर राजनाथ सिंह और द हेल्थ मिनिस्टर JP नड्डा जी who chairs the meeting. Approximately 20 CMs और 18 डेप्यूटी CMs ने मीटिंग चेयर की और इस मीटिंग में हमने कॉन्ग्रेचुलेटरी रिजोल्यूशन पास किया. द डिफेंस फोर्सेस एंड ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी इसका ऑपरेशन सिंदूर के लिए उनका अभिनंदन प्रस्ताव पास किया. सेकंड, अभिनंदन प्रस्ताव ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी सरकार का हमने जो कास्ट सेंसस उन्होंने जो बिल पास किया और देश भर में कास्ट सेंसस करने वाले हैं. इससे सोशल रिफॉर्म्स और इकोनॉमिक रिफॉर्म्स आने वाले दिनों में आएंगे. इसके लिए भी अभिनंदन प्रस्ताव पास किए.
बाद में मन की बात देखने का योग भी उसी कार्यक्रम में मिला, तो सभी चीफ मिनिस्टर के साथ इस बार मन की बात कार्यक्रम ने देखा। The second one, which is in the good governance practices of the different states, उसका डिस्कशन हुआ और इसमें डिफरेंट गवर्नमेंट के यानी किसी की जल जीवन हरियाली अभियान हो, यूनिफॉर्म सिविल कोड उत्तराखंड का हो, एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्स या बाकी इस तरह के सीएम कनेक्ट, इस तरह के डिफरेंट सरकार के बेस्ट प्रैक्टिसेस हमने शेयर की। इस सीएम कॉन्क्लेव मीटिंग में द फर्स्ट एनिवर्सरी ऑफ द मोदी 3.0 इसके ऊपर डिस्कशन, ये सेलिब्रेशन के ऊपर डिस्कशन हुआ और डेडिकेट इन इंटरनेशनल योगा डे और 50th ईयर ऑफ द मर्डर ऑफ द डेमोक्रेसी, इसके ऊपर भी डिस्कशन हुआ। आज हम 21 जून को जो इंटरनेशनल डे जो मना रहे हैं, द 10th ईयर ऑफ द इंटरनेशनल योगा डे, गोवा सरकार ने उसकी पूरी तैयारी की मीटिंग आज ली और गोवा सरकार ने हर एक ग्राम पंचायत से लेके हर एक गवर्नमेंट डिपार्टमेंट इंटरनेशनल योगा डे मनाएंगे, हर एक स्कूल से लेके कॉलेजेस सभी में इंटरनेशनल डे हम मनाने वाले। मुझे लगता है अप्रॉक्सीमेटली मोर देन 30,000 प्लेसेस पे योगा डे सेलिब्रेट होगा और इट इज कंपल्सरी फॉर द गवर्नमेंट सर्वेंट टू अटेंड द इंटरनेशनल योगा डे एट देयर लोकल विलेज लेवल और सभी योगा डे में पार्टिसिपेट करेंगे। इवन दो सभी सरकारी कर्मचारियों के लिए आई गॉट कर्मयोगी मिशन पे रजिस्टर्ड होना कंपल्सरी है और सभी ने इस पे सर्टिफिकेट कोर्स योगा का है वो भी वो डाउनलोड करके लेंगे और योगा प्रैक्टिस करें। गोवा में इस बार टूरिस्टिक मैंने होटल्स हो या इंडस्ट्रीज हो सभी जगह पे हम योगा डे सेलिब्रेट करने के उनको भी रिक्वेस्ट की, दे ऑल्सो सेलिब्रेट योगा एट वर्क प्लेस, वो भी कम्प्लीटली सेलिब्रेट करेंगे। सभी लिए योगा इंस्ट्रक्टर हमारे आयुष डिपार्टमेंट और स्पोर्ट्स डिपार्टमेंट विच इज द नोडल डिपार्टमेंट टू गिव द योगा इंस्ट्रक्टर टू द ईच एंड एवरीवन विद फ्री ऑफ कॉस्ट। जिसको किसी को योगा इंस्ट्रक्टर चाहिए तो हमारे सरकार की तरफ से सभी को योगा इंस्ट्रक्टर हर जगह पे पहुँचेंगे। इस बार ऑनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी जो कन्याकुमारी में योगा करने के लिए वहाँ पे जा रहे हैं, सॉरी आंध्र प्रदेश में योगा डे मनाने के लिए जा रहे हैं। वहाँ मुझे लगता है इट विल बी द ग्रेट इवेंट इन आंध्र प्रदेश जो योगा सेलिब्रेशन का हो रहा है। हर साल होगा सर योगा डे? ऑफकोर्स हर साल हम बड़ी धूमधाम से मनाते हैं। एक पॉलिटिकल विचार पडते सर, खंयचोय मंत्री जो असता त्याका इंडिपेंडेंट आयडेंटिटी आसा ना, एक तर राज्यपालांची मर्जी नाल्यार मुख्यमंत्र्यांची मर्जी। तुम्ही जेन्ना पब्लिकली सांगता की आपण तेचेर कारवाई करतलो, ती कारवाई फक्त मंत्रिमंडळांतल्यान काडपाचीच असू शकता आणि कितें ऑप्शन आसा? ऑप्शन आसा हांवें एकदां सांगलें की तूं कारवाई जायसर राव। आता ते संजीवनीचे कितें करतले? एकदा तुम्ही काढले नवी स्कीम नोटिफिकेशन मान्य ना म्हणले संजीवनी फावले जालें माझें